नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। इराण इस्रायल संघर्ष थांबण्याची सध्या चिन्ह दिसत नाही। या दोन्ही देशात संघर्ष सुरू असतानाच अमेरिका सुद्धा त्यात उतरली आहे। या युद्ध भडकू नये यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत। शांततेसाठी बोलणी सुरू असली तरी हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत। युद्धाचे परिणाम आता भारतावर सुद्धा दिसू लागले आहे। पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर महागण्याचा दावा करण्यात येत असतानाच आता खाद्यतेलाने महागाईची मोर्चावर पहिली आघाडी उघडली आहे। इराण इस्रायल युद्धात आता अमेरिकेने उडी घेतल्याने संघर्षाची ही स्थिती बराच काळ अशीच राहण्याची चिन्हे आहेत। यामुळे जगभरातून खाद्यतेलाला मागणी वाढत आहे। कच्च्या मालाचे भाव वाढले आहेत, त्यामुळे खाद्यतेलाच्या दराने उसळी घेतली आहे। मार्केट यार्ड मधील घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या तेलाचे दर किलो मागे 3 ते 4 रुपयांनी तसेच 15 लिटर किलोच्या डब्यामागे 50 ते 60 रुपयांनी वाढले आहेत। युद्ध सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने आयात शुल्क 10% कमी केले होते, त्यामुळे खाद्यतेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले होते। मात्र इराण इस्रायल युद्धामुळे खनिज तेलाच्या किमती बॅरल मागे $6 वाढल्या आहेत। त्यामुळे सरकी, पाम आणि सूर्यफूल तेलाच्या दरात वाढ झाली। जगभरातून मागणी वाढल्याने घाऊक बाजारात किलो मागे 3 ते 4 रुपयांनी वाढ झाली आहे। सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने भूराजकीय तणाव, जागतिक अस्थिरता, खास करून इराण इस्रायल युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमतींचा भडका उडण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवली होती। खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची भीती खरी ठरली। खाद्यतेलाचा पुरवठा करणारे जहाज अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत, त्यांची गती मंदावली आहे। त्यातच इराणच्या संसदेने स्ट्रेट ऑफ होर्मुझ जलमार्ग बंद करण्याचा ठराव मंजूर केलाय। अनेक वस्तूंच्या पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होईल। मागणी आणि पुरवठा याचे गणित न जोडल्यास अनेक वस्तूंच्या किमती भडकण्याची भीती व्यक्त होत आहे। तर काहींच्या मते रशिया, चीन, तुर्कीची मध्यस्थी हे युद्ध थांबवू शकते। इराण अणुऊर्जा कार्यक्रमाविषयी माहिती देण्यास राजी होऊ शकतो। जगाला कोणतेही युद्ध परवडणारे नाही अशी सर्वच देशांची भूमिका आहे।